आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश. श्रोते हो, आज आपण या कार्यक्रमात एक सुजाण पालकत्व असंही याविषयी नागेश पाटील यांची मुलाखत ऐकणार आहात. श्रोते हो, नमस्कार. अमृत कलश कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी मोनाली शेंडे सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, नुकतेच आपण नवरात्र, दसरा हे सण साजरे केले. नवरात्रीत केली जाणारी देवीची पूजा ही एका दृष्टीने स्त्रीचीच पूजा आणि स्त्री शक्तीचा जागर हाच निर्धार मनात ठेवून निराश्रित, निराधार मुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांना पितृछत्र पुरवणारे, त्यांना मायेची ऊब देणारे नागेश पाटील सर यांना आज आपण आपल्या अमृत कलश या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलंय. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद मॅडम. तर हा सगळा जो प्रवास आहे तुमचा, मुलींचं पालकत्व स्वीकारण्याचा, एक बाप म्हणून त्यांना प्रेम देण्याचा, हा सगळा प्रवास नेमका कुठून सुरू झाला आणि कधी सुरू झाला सर? हा प्रवास माझा 2000 मध्ये सुरू झाला आहे. प्रश्न असा होता की आज मुली सुरक्षित नाही आणि जेव्हा मी सुरू केला हा प्रवास तेव्हा आम्ही 3 लोक बसलो होतो, माझी बहीण, मी आणि एक मॅडम होत्या, रामटेके मॅडम. तेव्हा असं वाटलं की आपण काहीतरी वेगळं करण्यापेक्षा मुलींना आपण शिकवावं. 10 मुलींना, ज्या गावखेड्यामध्ये राहतात मुली, त्यांचं शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही कारण गावातल्या ज्या मुली असतात त्या हुशार असतात, 10वा वर्ग 12वा वर्ग फर्स्ट क्लासमध्ये पास होत असतात, पण त्या पुढचं शिक्षण याकरता घेऊ शकत नाही. बाबा शेतकरी असतात आणि गावात, त्यांच्या गावात कॉलेज नसते. समजा नागपुरामध्ये आले तर हॉस्टेलचं वातावरण बरोबर नाही. अशा मुलींना आपण शिकवावं असं त्यावेळेस माझ्या डोक्यात कल्पना आली आणि मग त्यावेळेस विकासवर्धिनी या नावाने मी तेव्हा ते सुरू केलं आणि 12 मुलीचं पालकत्व स्वीकारलं. मग त्याकरता पैसे कसे जोडायचे, तर असा प्रश्न होता की आपला वर्षाचे 365 दिवस असतात. त्या 365 दिवसामध्ये आपला एक शुभ दिवस असतो. आपला स्वतःचा वाढदिवस आहे, आपल्या मुलाचा वाढदिवस आहे, सत्यनारायण कथा आहे, पवित्रण पाठ आहे, आंबेडकर जयंती आहे, बौद्ध जयंती आहे, दसरा, दिवाळी आहे. हा कुठला ना कुठला तेव्हार असतो. त्या तेव्हाराच्या दिवशी आपण या 12 मुलींचा एका दिवसाच्या जेवणाचा खर्च द्यावं असं त्यावेळेस ती कल्पना आली. ही कल्पना जेव्हा मी लोकांना सांगितली ते लोकांना ती पटली आणि त्यावेळेसचा नेमका खर्च हा 150 रुपये होता कारण एका दिवसाचाच खर्च लागत होता. त्यामुळे लोकांनी येऊन बघितलं आणि मग त्यांनी लोकांनी मला त्या दिवसाचा, एका दिवसाचा खर्च द्यायला सुरुवात केली. मग मी माझ्या ऑफिसच्या लोकांची लिस्ट तयार केली, काही मित्रमंडळींना सांगितलं आणि त्यांनी मग मला ते माझं कार्य सुरू झालं. तेव्हा 12 मुलींची मी व्यवस्था केली. परंतु मधल्या काळामध्ये काही 5 वर्ष झाल्यानंतर ते मला बंद करावं लागलं कारण माझी ट्रान्सफर हे अकोलामध्ये इथे झाली होती. कुठे कार्यरत होता सर आपण? मी विदर्भ प्रीमियर हाऊसिंग सोसायटी नागपूर इथे कार्यरत होतो, गांधीसागर. मी क्लरिकलमध्येच होतो, तिथे मी कार्यरत करत होतो. मग विकासवर्धिनी या संस्थेची स्थापना झाल्यानंतर मग पुढे आणखी काय काय घडत गेलं? मग अकोलामध्ये एक आशे इंगडे नावाची जी कामवाली बाई होती, त्या बाईला हार्टचा प्रॉब्लेम होता. ती आमच्याकडे काम करायची, सफाईचं काम करायची. एक दिवस तिला चक्कर आलं आणि ती खाली पडली. पडल्यानंतर मला असं वाटायला लागलं की तिला काय झालं. मग मी तिला हॉस्पिटलमध्ये गेलो. मग तिला थोडंसं बरं वाटलं आणि मग मी तिला नागपूरला घेऊन आलो. यामुळे तिच्या संबंधात माझे संबंध चांगले झाले. मी तिच्या घरी जाणे नाही. तिला एक पूजा नावाची मुलगी होती. ती मुलगी शाळेत जात नव्हती आणि तिला विचारलं मी, तर ती म्हणे मी शाळेत जातो, पण तिला लिहिता वाचता काही येत नव्हतं. तिला म्हटलं बेटा तू शिक्षण घेणार का, तर हो म्हणे. मग मी तिला नागपूरला घेऊन आलो. बहुजन हित आहे हॉस्टेलला इंदोऱ्यावर, सुगतनगरला. तिथं तिला घातलं. तेव्हा तिथल्या लोकांनी असं म्हटलं की आमच्याही मुलींना तुम्ही घेऊन जा. मग म्हणजे इतर पालकांना थोडीशी एक आशेचा किरण दिसला तुमच्या रूपात. आणि मग मी इथे मुलींना घेऊन आलो. आल्यानंतर मग हॉस्टेलचं वातावरण बघितलं तर काही हॉस्टेलमध्ये इतका प्रवेश मिळत नव्हता. मग इथे बेझनबागला आदर्श कन्या विद्यालय आहे, तिथे टेंभुर्णे सर होते हेडमास्टर, त्यांना भेटलो. त्यांनी मग मला शिक्षणाची उपलब्ध करून दिली जागा. तिथल्या शिक्षक लोकांनी काही पैशाची मदत केली आणि त्या माध्यमातून मग ते माझं पहिलं 13 मुलींपासून ती सुरुवात झाली 2012ला. 2012 साली 13 मुली होत्या. पण आता आपल्याकडे किती मुलींचं पालकत्व आहे सर? माझ्याकडे आता 170 मुली शिकून गेल्या आणि आता सध्याच्या परिस्थितीत 30 मुली आहेत माझ्याकडे. खूप छान सर, खूप छान. अरुणाचल प्रदेश आणि विदर्भातल्या यवतमाळ, वाशिम, अकोला, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर इथल्या मुली सध्या माझ्याकडे आहेत. आपण अरुणाचल प्रदेश या राज्याचा उल्लेख केला, तर अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र यांचं नातं कसं जुळलं? राजेश जीवन चकमा नावाचा एक मुलगा होता, तो नागलोक आहे कामठी रोडवर, तिथे तो शिक्षण घ्यायचा. अच्छा. तर शिक्षण घेत असताना त्याची एक बहीण होती सुबिना नावाची. ती सुबिना नावाची बहीण होती. त्यांनी असं म्हटलं की बा
आमच्याही बहिणीला तुम्ही इथं शिकवाल का? तर आम्ही म्हटलं त्याला की तिथे म्हणजे त्या नागलोकमध्ये परराज्यातले विद्यार्थी मुलं येऊन असतात. राहतात आणि कोर्स करतात, एक शैक्षणिक कोर्स करतात शैक्षणिक वाटतं. कोर्स करतात. तिथे तो राजेश जीवन चकमा नावाचा मुलगा होता. तर मग त्यांनी म्हटलं की माझ्या बहिणीला तुम्ही शिकवाल का? कारण पेपरला वगैरे येत होता. तर आम्ही म्हटलं भाषेचा प्रॉब्लेम जाईल, तो म्हणजे इंग्रजी भाषा जर शिकवलं तर मी आपल्या बहिणीला शिकवू शकतो. मग ती मुलगी एक आली आमच्याकडे, ती 1 वर्षावर आली, ती परत आपल्या गावला गेली. मग तिथल्या लोकांनी तिला पकडलं आणि म्हटलं की हमको भी आगे बढ़ना है, हमको भी पढ़ना है, तो आप हमको भी लेके जाओ. वो ते राजेश जो आहे चकमा, मग त्यांनी परत आमच्यासोबत कॉन्टॅक्ट केला आणि म्हटलं की तुम्ही बऱ्याच मुली आहेत त्यांना तुम्ही शिकवू शकता का? तर मी म्हटलं बा आम्ही गरीब मुलींना शिकवतो किंवा ज्यांना आई वडील नाही अशा मुलींना शिकवतो, त्यांची परिस्थिती बघतो. तर म्हटलं तुम्ही येऊन बघा. मग आम्ही तिथे गेलो अरुणाचलला. तिथली परिस्थिती बघितली. त्याची खरंच म्हणजे शिक्षण घेण्याची सोय नव्हती, लवकर मुलीचे लग्न व्हायचे. त्यामुळं मग त्यांना आम्ही पहिल्या वर्षी मुलींना घेऊन आलो आणि मुलींना मग इथे त्यांना वास्तव्य दिली. म्हणजे सब साथ पढे सब साथ बढे असा दुर्दम्य आशावाद त्यांना तुमच्या रूपात दिसला सर. खूप छान सर, खूप खूप अभिनंदन त्यासाठी तुमचा. सर मग आणखी कोणकोणत्या संस्था तुम्ही स्थापन केलेल्या आहेत? दानपारामिता चॅरिटेबल ट्रस्ट आहे, वसुंधरा परिवार. आता जो जिव्हाळा नावाची संस्था चालते आमची, ती वसुंधरा परिवारच्या अंतर्गत आणि दानपारामिता चॅरिटेबल या संस्थेच्या अंतर्गत जिव्हाळा, लोकांनी प्रेम, आपुलकी, माया, वात्सल्य जे आपण म्हणतो या जिव्हाळ्यामध्ये आहे. कारण तिथल्या ज्या मुली आहेत या प्रेमाने, आपुलकीने, याच्याने, स्नेहाने वागतात. त्यामुळे लोकांनी हे नाव दिलं आहे जिव्हाळा. लोकांच्यामुळे हे नाव जिव्हाळा असं पडलेलं आहे. मग तुमच्या या संस्थेमार्फत तुम्ही कोणकोणते नवनवीन प्रयोग, कोणकोणते नवनवीन उपक्रम राबवता? या माध्यमातून आम्ही मुलीचा सर्वांगीण विकास कसा हो याकरता म्हणजे जास्तीत जास्त आम्ही त्याकरता वेळ खर्च करतो आणि त्याकडे प्रयत्नशील असतो. परंतु त्याच्यावर जसं आता गांधी जयंती झाली तर आम्ही सफाई अभियान केली, स्वच्छता अभियान, तर त्यानंतर वृक्षारोपण. मधल्या काळामध्ये वंजारीनगरच्या ग्राउंडमध्ये आम्ही 100 तुळशीचे रोप लावले एका जागी. तुळशीची रोप? तेही 100? हा, पण 100 म्हणता ते आमचे 250च्या वर होऊन गेले. अरे वा, खूप छान, खूप छान. अशा प्रकारे आम्ही वेगवेगळे प्लास्टिक मुक्त भारत तो गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही करतो. चौकात उभे राहून प्लास्टिकच्या पिशव्या बंद झाल्या पाहिजे म्हणून आम्ही कापडी पिशव्या तयार करतो आणि ते लोकांना निःशुल्क असं वितरण करत असतो. तर अशा प्रकारे ते हाही उपक्रम आम्ही सध्या करत असतो. आणि मग मुलींना सुसंस्कृती, संस्कार चांगले मिळावे त्याकरता मग आम्ही वेगवेगळे प्रयत्न करतो. आपल्या मुलींनी चांगलं बोलावं, चांगलं शिक्षण घ्यावं, त्याकरता त्यांना जुडो कराटे, आत्मनिर्भर होण्याचे जुडो कराटेचे क्लासेस लावून दिले आहेत, स्विमिंगचे क्लासेस लावून दिले आहेत, गायनाचे क्लासेस लावून दिले आहेत. आपल्या आकाशवाणीवर मुलीने 3दा आमची इथली कोमल भगत आहे, तिने 3दा गाणे पण म्हटलेले आहेत. तिचं रेकॉर्डिंग बसायला अशा प्रकारे अशा मुलींना हे करत असतात. म्हणजे एक सर्वंकष शिक्षण म्हणा ते तुम्ही त्यांना पुरवत आहात तुमच्या या अथक परिश्रमातून, अथक प्रयासातून. सर पण हे सगळ्या सोयीसुविधा त्यांना पुरवताना तुम्हाला कधी कधी आर्थिक चणचण जाणवत असेल, तर ते सगळं कसं जुळवता तुम्ही? आम्ही दानपारामिता चॅरिटेबल ट्रस्टच्या अंतर्गत घराघरातून रद्दी गोळा करतो. रद्दी देई बुद्धी आमचा नारा असते. रद्दी देई बुद्धी हा आमचा नारा असते. म्हणजे हे तर कचरे से कंचन असंच झालं. आम्ही म्हणजे सुरू केलेलं आहे. तर लोकांच्या घरोघरी आम्ही जातो आणि लोकांना सांगतो की बा तुमच्यामुळे मुलींचं शिक्षण होईल. मग लोक विचारतात की इतक्या कमी पैसा म्हणजे रद्दीमुळे मुलीचं शिक्षण कसं होईल? मग त्यांना म्हणतो तुम्ही इथं येऊन बघा. मग इथं येऊन आल्या बघितल्यानंतर मुली ज्या शिक्षण घेत आहेत ते लोकांच्या लक्षात येते. मग समाजातील क्रियाशील, सज्जनशील आणि दानशूर लोक त्यांना वाटते की नाही आपण जे रद्दी देतो ते 50-100 रुपयाचे होते. मग कोणी धान्य देते, कोणी गहू देते, कोणी ट्युशन लावून देते, कोणी ॲडमिशन करून देते. हे सगळं समाजातील क्रियाशील, सज्जनशील लोकांच्या मदतीच्या माध्यमातूनच हे कार्य सध्या सुरू आहे. म्हणजे माणुसकीचा गहिवर लाभलेले लोक आज सुद्धा अस्तित्वात आहेत आणि त्यांच्या समन्वित प्रयासानं तुमचं हे प्रामाणिक प्रयत्न जो तुम्ही चालवलेला आहे तो म्हणजे पूर्णत्वास जातो. खूप छान सर. कारण इथली मुलगी आता काही मुली IAS करत आहेत, काही मुली MBBSला आहे, सध्या MEOला आहे, काही मेडिकलला आहेत. एक मुलगी आता डॉक्टर झाली, स्वतःचे क्लिनिक पण त्यांनी ओपन केलेलं आहे. BSc झाले आहेत. अरुणाचल प्रदेश हा अति दुर्गम भाग आहे, जायला 72 ते 90-95 तास लागतात. तर तिथल्या मुली जेव्हा येतात त्या प्रामाणिक आहेत आणि त्या शिक्षणासाठी आल्या, त्यामुळे त्यांना बाकी गोष्टीकडे कुठलं लक्ष न देता या सगळ्या शिक्षण आपण इथून शिक्षण कसं घेऊ याकरता त्या प्रयत्न करतात. आतापर्यंत 10 मुलींना आपण ऑप्थॉल्मिक ट्रेनिंग पण दिलं आहे. ऑप्थॉल्मिक ट्रेनिंग डोळ्यांचं इथे डॉक्टर विकास महात्मेकडे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये 5 मुली आपल्या डॉक्टर आहेत,
होत आहेत, म्हणजे त्यापैकी एक मुलगी आता झाली त्यांचं आहे. वैद्यकीय शिक्षण सुरू आहे सुरू अजून. आहे. 5 मुली इंजिनियर आणि आता सध्या हॉस्टेलला 3 मुली आहेत. एक पॉलिटिकल कॉलेजला इथं सदरला आहे, एक प्रियदर्शनी कॉलेज आहे, एक YMC कॉलेजला आहेत. अशा सध्या 3 मुली आहेत, 2 मुली होऊन गेल्या आहेत. जवळपास 200 मुलींचं पालकत्व तुम्ही स्वीकारलेलं आहे आणि त्यांचं पुनर्वसन सुद्धा करून दिलेलं आहे. सर, मग इथून बाहेर पडल्यानंतर, हॉस्टेलमधून म्हणा किंवा तुमच्या निवासस्थानातून बाहेर पडल्यानंतर मग त्यांचं पुढं काय होतं? मुली स्वतः पार उभ्या राहिल्या तर मुली असं म्हणतात की पप्पा, सगळ्या मुली मला पप्पा म्हणतात. वाह वाह. त्यामुळे त्या म्हणतात की पप्पा आपको कुछ मदत की जरूरत है, तर आम्ही आपल्याला काही मदत करू का? पण मी त्यांना म्हटलं, बेटा तुम्ही जिथं राहता तो अतिदुर्गम भाग आहे, तर तुम्ही स्वतः जे पैसे असतात तुम्हाला जे काही मिळतात, आता सध्या मुली 80% मुली ह्या सगळ्या नोकरीला लागलेल्या आहेत. वाह वाह. कोणी दुबईला आहे, कोणी केनियाला आहे, बेंगलोर आणि दिल्लीला जास्त आहे. खूप छान. तर मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही तुमच्या गावाची परिस्थिती दुरुस्त करा, कारण तिथं जायला रस्ता नाही, पाण्याची सोय नाही. म्हणजे आम्ही गेल्यानंतर 8 दिवसपर्यंत वीजच येत नाही सगळं. त्यामुळे म्हटलं तुम्ही तिथे करा. तर तिथे ते त्यांची युनिटी असते, शिक्षणाचा फार अभाव आहे, त्यामुळे ते इथे येतात शिक्षण घ्यायला. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जे पैसे आता पाठवत असाल तर ते तुम्ही तिथे स्वतः खर्च करा, कारण तुमच्या गावाची जर जायला रोड नाही, विजेचा अभाव आहे, तर तुम्ही स्वतः तयार करा. कारण मी म्हटलं मी तर सक्षम आहे, 30 मुलीच्या मी स्वतः आता करू शकतो. कारण आतापर्यंत काय होतं की मला किरायाचं घर होतं. आता हे माझं सगळं काम बघून CA माधव विचोरे म्हणून त्यांनी स्वतःचं घर 8 खोल्यांचं ते मला राहायला दिलेलं आहे फ्री ऑफ कास्ट. त्याच्यामुळे ते स्वराज कॉलनी अजनी तिथे आहे ते. वा वा, खूप छान सर. म्हणजे निस्वार्थ सेवेची, परोपकाराची, मदत करण्याची ही जी शृंखला आहे ती तुम्ही तुमच्या मुलींमध्ये प्रवाहित करत आहात आणि त्यांना इतरांची मदत करण्यासाठी प्रेरित करीत आहात. खूप सुंदर सर, खूप छान, खूप छान. मग आपण पिता असल्यावर आपल्या मुली आपल्या पायावर, स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या एकदा की आपल्यावर एक जबाबदारी असते की यांचं लग्न करून द्यावं, त्यांचं वैवाहिक आयुष्य सुरू करून द्यावं आणि मग आपली जबाबदारी संपते असं आपण म्हणतो. तर त्या जबाबदारीविषयी काय सांगाल सर? इथल्या मुलींसाठी, इथे ज्या मुलींचे लग्न झाले तिथे आम्ही मदत केली आहे आणि तिथे त्याच्या लग्नामध्ये एक बाप म्हणून खंबीरपणे उभे राहिलेला आहे. वा. परंतु नॉर्थ ईस्टच्या ज्या मुलीचे लग्न झाले तिथे मला जाता आलं नाही, कारण कोरोना काळामध्ये मुलींना जेव्हा बाहेर पाठवलं तिथे, म्हणजे त्यांच्या गावी अरुणाचल प्रदेशमध्ये, तर मग त्यानंतर मला जाता आलं नाही. त्यामुळे ते तेवढं राहून गेलं. तर तिथले जे कोणी त्यांचे पालक आहेत, काही मुलींना आई वडील काहींना नाही आहेत, काहींना आहेतही, पण कोणी ना कोणी काका मामा आजोबा असतेच, त्यांनी ते सगळं पार पाडलेलं आहे. पण इथून त्यांना माझा आपला आशीर्वाद त्यांना इथून असतेच. ते बोलतात त्यांची इच्छा असते की आपण एकदा तरी यावं म्हणून. पण यावर्षी आता जाईल मी. या 3-4 वर्षात माझं जाणं झालं नाही, तर वर्षातून 2दा तरी मी जात होतो तिथे. 6 वेळा जाऊन आलो अरुणाचल प्रदेशला. आणि प्रत्येक मुलीच्या मी घरी जातो, म्हणजे वाशिमला, अकोल्याला, यवतमाळला, अमरावतीला, इथे सगळ्यांकडे मुलीच्या घरी. आपण जी मदत करत आहात ती योग्य ठिकाणी जाते की नाही हे पाहण्याकरता मी त्यांच्या घरी जातो आणि तिथे सगळं बघतो मग त्यांच्याकडे जाऊन. खूप छान सर. म्हणजे अतिशय प्रेरणादायी प्रवास आहे आपला. आमच्या श्रोत्यांना यापासून नक्कीच एक छान, एक सकारात्मक ऊर्जा मिळेल असा मला आत्मविश्वास आहे. सर, मग तुमचं स्वतःचं घर, त्यातलं वातावरण कसं आहे? तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? आणि 200 मुलींचा बाबा म्हणून एक भूमिका साकारताना तुमचं स्वतःच्या मुलांकडे कधी दुर्लक्ष झालेलं आहे का? त्यांना कधी असं वाटलं आहे का? स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष झालं नाही, परंतु एकदम जसं बाप म्हणून एकदम आपल्या मुलांकडे खूप जास्त वेळ देता आलं नाही. परंतु माझी मिसेस समजदार होती. माझ्या मिसेसने सगळं बघितलं आणि तिनं मला आधीच सांगितलं लग्नाच्या आधी की तुम्ही हे सगळं कार्य आधीपासून करत आहात, ते कार्य तुम्ही करा, यामध्ये तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. त्यामुळे तिने मुलांकडे लक्ष दिलं. मला मिसेस आहे सुनीता नावाची आणि 2 मुलं आहेत, प्रशिक आणि संदेश. मोठा मुलगा बँकेत जॉब करतो, लहान मुलगा मेवा हॉस्पिटलमध्ये BPLT हा एक कोर्स करत होता, शेवटच्या वर्षात त्याचा. त्यांनी त्याची परीक्षा दिली आहे, त्यानंतर तो परत जॉब करेल. पण मुलांचा मला कधी त्रास नाही झाला की बाबा तुम्ही हे काम करता, करू नका, असा कधी त्रास झाला नाही आहे, कारण मिसेस हे सगळं सांभाळत असते. आणि माझी बहीण आहे या कार्यात, तिने स्वतःचं लग्न करून घेतलं नाही, ती विदर्भ नोकरी करते, ती या कार्यात मला पूर्णपणे साथ देते. मग तुमच्या या निवासस्थानातील, या हॉस्टेलमधील मुलींची दिनचर्या कशी असते? मुली सकाळी उठतात. सकाळी उठल्यानंतर ज्या मुली सकाळी उठतात, आधी ज्यांची सकाळची शाळा आहे त्या थोडा लवकर उठतात. आधी फ्रेश झाल्यानंतर योगा करतात. योगा झाल्यानंतर थोडं प्राणायाम वगैरे करतात आणि मग अभ्यासाला लागतात. सकाळी 2 बाया स्वयंपाक करण्यासाठी येते. एक बाई पोळ्याची करते, एक बाई वरण भात भाजी पोळीही करते. मग ते आंघोळ वगैरे झाली की मुली अभ्यासाला लागतात.
सकाळचा अभ्यासाचा वेळ हा फक्त 1 ते सव्वा तास असते. थोडासा गप्पा गोष्टी वगैरे, त्यांची मस्ती असते थोडीशी मुलींची, कारण छोट्या मोठ्या मुली सगळ्या आहेत. अच्छा. त्यामुळे त्यांनी सकाळी 1 तासच असते. मी त्यांना रागवतोय कधी कधी, पण ते 1 तासाच्या वर करतच नाही. आणि मग त्या शाळेत जातात. आणि मोठ्या मुलीची दिनचर्या अशी असते की मोठ्या मुली थोड्याशा उशिरा उठतात, कारण त्या खूप रात्रीपर्यंत जागतात, रात्री 2-3 वाजेपर्यंत जागतात. आणि मग त्या थोड्याशा उशिरा उठतात. उशिरा उठल्यानंतर मग त्या पण आपली संपूर्ण तयारी करून ते जातात. आणि सायंकाळी मात्र मग सगळ्या मुली हळूहळू येतात. मग त्यांचे क्लासेस असतात, 12वीचे ट्युशन्स आहेत. जे मुलगी आता UPSC तयारी करत आहे तिच्या ट्युशन्स आहेत. मग मुली लायब्ररीत जातात. काही मुली आपल्या जुडो करण्याच्या क्लासला जातात, काही संगीतच्या गाण्याच्या क्लासला जातात. या सर्व मग कामांवर तुमची देखरेख असेल, तुमचं नियंत्रण असेल. संपूर्ण वेळ हा माझा जास्तीत जास्त वेळ तिथेच असतो. सकाळी सायंकाळी. दुपारच्या वेळेस खूप मुली नसतात, त्यामुळे मग मी दुपारी घरी येतो. म्हणजे सेवामय प्रपंच हाच खरा परमार्थ आहे. तर तुम्हाला बघून मला ते उक्तीचा म्हणजे साक्षात असा प्रत्यय येतोय सर. खूप छान सर. सर मग आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात, अनेक प्रसंग घडत असतात. तर तुमच्या सर्वात जास्त आठवणीतील प्रसंग कोणता आहे, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? मी सांगेल की मला असं वाटते की म्हणजे मुलींना आतापर्यंत लोक दुय्यम दर्जाचं स्थान देत होते. मला असं वाटतं की मुलींकडे जीवनात आपण आत्मविश्वास निर्माण करून दिले तर मुली आत्मनिर्भर होतील, मुली शिक्षण घेतील आणि मुली चांगल्या मोठ्या मोठ्या पदावर जातात. हे आपण आज सगळं बघित आहोत. आज म्हणजे भ्रूणहत्या होत असते, स्त्री भ्रूणहत्या होते. आपण स्त्री भ्रूणहत्या होताना पाहतो की आज सरकारी स्तरावर मोठ्या प्रमाणात ते त्यांचं जनजागृती आहे. पण समाज किती जागृत झाला हा एक संशोधनाचा विषय आहे. पण जिव्हाळा परिवार समजा एकदा आल्यानंतर तिथं जो अनुभूती होते येण्याची, आल्यानंतर जी अनुभूती आहे, तिथल्या मुली कशा पद्धतीने वागतात, म्हणजे एक नॉर्थ ईस्ट आणि महाराष्ट्र यामध्ये खूप मोठं अंतर आहे. आणि तिथलं खानपान, वातावरण, राहणमान सगळ्या गोष्टीचा फरक आहे. पण एक समरस वातावरण कशा राहतात, बंधुभावाने कशा राहतात, प्रेमाने कशा राहतात, यापेक्षा मोठं मला असं दुसरं काही दिसत नाही. त्या सगळ्या एकत्र गुण्यागोविंदाने नांदतात, राहतात. सगळ्यांचं वेगळे. आपण 50 किलोमीटर अंतर गेल्यानंतर सगळ्यांची भाषा बदलते, सगळ्याचं जेवण खाणं वेगळं असते. त्या तिथल्या मुली त्यांना ह्या गोष्टीपासून खूपच अलिप्त, त्यांना वेगळ्या जगात आल्यासारखं वाटते, आपण कुठेतरी फॉरेनला गेल्यासारखं वाटते. तर अशा सगळ्या मुली एकत्र राहतात, हा एक मोठा मला जीवनामध्ये आनंद वाटतो. आणि याचा एक संदेश असा द्यावासा वाटतं की आपण मुलींना समजा असं जर काही केलं, आज जे समाजाचे चित्र आपण जे बघतो हे निश्चित त्याच्यात काही प्रमाणात सुधारणा होण्याचा प्रयत्न जरूर होईल असं मला वाटते. आणि ह्याचं व्हायला पाहिजे. म्हणजे मुलगा मुलगी एक समान, दोघेही वाढवतील कुटुंबाची शान. खरोखर खूप छान संदेश तुम्ही आमच्या आजच्या या कार्यक्रमातून देत आहात सर. धन्यवाद. म्हणजे सांस्कृतिक वैविध्य असतानाही तुम्ही त्या मुलींना जिव्हाळा या संस्थेच्या माध्यमातून खरोखर मायेची, एक प्रेमाची ऊब देत आहात. जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे सर यासाठी तुमचा. आणखी एक प्रसंग आहे, तो असं सांगायचं वाटतं. निश्चितच. क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत आम्हाला दिल्लीला जाण्याचा चान्स आला. तिथे आम्ही 47 मुली, मी त्यांना दिल्लीला घेऊन गेलो होतो. तर त्या दरम्यान काही लोकांच्या भेटी झाल्या. नॉर्थ ईस्टच्या मुली आणि विदर्भातल्या काही मुली होत्या. त्यावेळेस आमच्या इथली जी सृष्टी राऊत जी मुलगी होती, वयाच्या 13 वर्षावरची, तिला संसद भवनमध्ये पंतप्रधान, आपल्या देशाचे पंतप्रधान, तिथे त्यांना बोलण्याची संधी मिळाली. तर बेटी बचाव ही बेटी पढाव ही कविता तिने सादर केली. त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आणि 1,18,00,000 लोकांनी तिला लाईक केलं आणि ती कविता संपूर्ण जगभर प्रसिद्ध झाली. त्याचे फाउंडर आमची संस्था आहे जिव्हाळा परिवार. वाह सर, खूप छान, खूप छान मोलाचा संदेश तुम्ही तुमच्या या कामातून देत आहात. तुमच्या या पूर्ण जीवनाच्या अनुभवातून आम्हा सगळ्या श्रोत्यांना मिळतोय. आपल्या इथल्या मुली छान डान्स खूप करतात. अच्छा. आपला डान्स बघायला, जे आदिवासी डान्स आहे तिथला, तो डान्स बघायला येतात. बऱ्याच ठिकाणी कॉम्पिटिशन झाले आणि आपल्या कॉम्पिटिशनमध्ये मुलींनी छान परफॉर्म केला. महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक सुद्धा आलेला आहे. वा. आपल्या इथल्या मुली प्रत्येक वर्षी एक मुलगी तरी मेरिटमध्ये येत असते. आपल्याला आजपर्यंत आपण करत असलेल्या सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत सर. तर त्यामध्ये कोणकोणते पुरस्कार आपल्याला मिळालेले? मला महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2015 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण हा पुरस्कार मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला आहे. त्यानंतर विश्वनायक चाचा नेहरू दिल्ली यांच्या वतीनं सुद्धा एक पुरस्कार देण्यात आला आहे. प्रेरणा पुंज हा इथे नागपूरमध्ये हा एक पुरस्कार देण्यात आला आहे. असे 100हून अधिक जवळपास पुरस्कार मला प्राप्त झालेले आहेत. तर नागेश पाटील सर, आपण इथं आलात आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, एक नवीन संदेश तुम्ही आम्हाला दिलेला आहे. तर त्यासाठी आकाशवाणी नागपूरतर्फे मी आपले खूप सारे आभार व्यक्त करते. आपले फार फार धन्यवाद मॅडम, आपण इतका अमूल्य वेळ दिला.
श्रोते हो, आत्ताच आपण अमृत कलश या कार्यक्रमात एक सुजाण पालकत्व असंही याविषयी नागेश पाटील यांची मोनाली शेंडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकत होतात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रकाश आत्राम. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.